हॅलो फ्रेंड्स, मी दिदिता सतीश पालकर. मी तुम्हाला इयत्ता 8वी नागरिकशास्त्र केंद्रीय कार्यकारी मंडळ हा धडा शिकवणार आहे. त्यामध्ये बघा, मागील पाठात आपण केंद्रीय पातळीवरील कायदेमंडळाचा म्हणजे संसदेची रचना आणि कार्यपद्धती समजून घेतली. या पाठात आपण केंद्रीय कार्यकारी मंडळाचा अभ्यास करणार आहोत. आता इथे बघा, संघराज्याची रचना. संघशासन म्हणजे केंद्र शासन, संघशासनाचे खालील घटक. संघशासन म्हणजे केंद्र शासन, त्याच्यात संघराज्याचे खालील घटक आहेत. त्यामध्ये संघशासन राष्ट्रपती, कायदेमंडळ, लोकसभा, राज्यसभा, कार्यकारी मंडळ, प्रधानमंत्री मंडळ. यामध्ये कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांच्या शासन संस्थेच्या 3 शाखा असतात आणि जनतेचे हित लक्षात घेऊन जनतेच्या कल्याणासाठी ते काम करतात, हे तुम्हाला माहीत आहे. संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ कायदे मंडळाचा भाग असते आणि ते कायदे मंडळाला जबाबदार असते. आता इथे बघा, या कार्यकारी मंडळात कोणाचा समावेश असतो? संविधानात त्याबाबत कोणत्या तरतुदी आहेत? कार्यकारी मंडळ लोकांच्या हितासाठी धोरणाची आणखी कशी हमी किंवा कशी कामे पार पाडते इत्यादी बाबत कार्यकारी मंडळ समजून घेताना आपल्या माहिती करून घ्यायच्या आहेत. भारताचे केंद्रीय कार्यकारी मंडळ राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो. राष्ट्रपती. भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती सर्वोच्च राष्ट्रप्रमुख आहेत. राष्ट्रपतीचे पद अतिशय सामान्य आणि प्रतिष्ठित. ते भारतीय प्रजासत्ताकाचे प्रतिनिधित्व करतात. संविधानाने देशाची संपूर्ण कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींना दिली आहे. देशाच्या राज्यकारभाराचा राष्ट्रपतीच्या नावाने चालतो, असे तरी प्रत्यक्ष व्यवहारात प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळाचा राज्यकारभार करते. म्हणूनच राष्ट्रपती नामधारी संविधानात्मक प्रमुख आहेत, तर प्रधानमंत्री हे कार्यकारी प्रमुख आहेत. आता इथे बघा, राष्ट्रपती हे भारताच्या गणराज्याचे प्रमुख असून ते कार्यकारी मंडळाचे सुद्धा प्रमुख असतात. राष्ट्रपतींची निवड आता ही गुप्त असते. राष्ट्रपतींची निवड ही गुप्त असते. त्यामध्ये बघा, राष्ट्रपतींची निवड भारतीय जनतेकडून अप्रत्यक्षरित्या होते. भारतातील सर्वसामान्य मतदार राष्ट्रपतींना थेट निवडून देत नाहीत, तर त्यांनी निवडलेल्या संसद सदस्यांकडून आणि विधानसभा सदस्यांकडून राष्ट्रपती निवडले जातात. मी तुम्हाला कळते ना मी काय बोलतोय ते, काय शिकवते ते तुम्हाला कळत असेल तर सांगा, नाही कळत असेल तर सांगा. मी तुम्हाला हा 10 वेळा शिकवतो. कमेंट्समध्ये मला कमेंट करा. ओके, नाही कळते आम्हाला, मी सांगतो. राष्ट्रपतीचा कार्यालय हा 5 वर्षाचा असतो. राष्ट्रपती पदाची निवडणूक लढणारी व्यक्ती भारतीय नागरिक असली पाहिजे. तिचे वय 35 वर्ष पूर्ण झाले असले पाहिजे. राष्ट्रपती पदाला निवड झालेल्या व्यक्तीला आपले पद स्वीकारताना शपथ घ्यावी लागते. त्यानुसार संविधानाचे रक्षण करण्याचे आणि संविधानानुसार राजकारभार होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी राष्ट्रपतीवर असते. तर ते बघा, राष्ट्रपतींना शपथ कोण देते, तर सरन्यायाधीश, न्यायालयाचा सरन्यायाधीश हा राष्ट्रपतींना शपथ देतो. म्हणजे त्यावेळी ते पद ग्रहण करतात शपथ घेतल्यावर. ते बघा, प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाने दिलेल्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती राजकारभार करतात. संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी राष्ट्रपतींवर असते, परंतु त्यांचे एखादे वर्तन संविधानाचा भंग करण्याचे ठरल्यास राष्ट्रपतींना त्यांच्या पदावर दूर करण्याचा अधिकार संसदेला असतो. या प्रक्रिया महाभियोग प्रक्रिया असे म्हणतात. राष्ट्रपतींना संविधानाचा भंग झाला असल्यास तसा आरोप कोण्याही एक सभागृह ठेवते व त्या आरोपाची चौकशी दुसरे सभागृह करते. दोन्ही सभागृहांचे विशेष बहुमताने ठराव संमत होणे आवश्यक असते. त्यानंतर राष्ट्रपती पदावर दूर होतात. तर राष्ट्रपती कार्य व त्यांचे अधिकार, त्या तिथे बघा त्यांनी सांगितले, बघा, महाभियोग प्रक्रियेद्वारे त्यांना दूर करता येते. तर बघा, राष्ट्रपतींचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. आणि राष्ट्रपतीचा म्हणजे जेव्हा ते शपथ धारण किंवा ग्रहण करतात त्यावेळी त्यांचा कारभार सुरू होतो, राजकारभार. पण राष्ट्रपती हे आपल्या मर्जीने, म्हणजे आपला जो कार्यालय आहे 5 वर्षाचा संपण्यापूर्वी सुद्धा आपल्या मर्जीने राजीनामा देऊ शकतात. त्यांना तो राजीनामा उपराष्ट्रपतींच्या नावाने उपराष्ट्रपतीकडे पाठवायला पाहिजे आणि तो राजीनामा राष्ट्रपती लोकसभाकडे पाठवतो. व त्यावेळी राष्ट्रपतींना महाभियोग प्रक्रियेतून दूर करता येते. परंतु राष्ट्रपतींना दूर केल्यावर लगेच त्यांना पद सोडावे लागत नाही. दुसऱ्या राष्ट्रपतींची निवड होईपर्यंत ते त्यांना पद स्वीकारवे लागत असते. त्यामध्ये बघा, राष्ट्रपतींना काही अधिकार दिले आलेले आहेत.
त्यामध्ये पहिला अधिकार आहे बघा, ह्याच्यात एकूण 7 अधिकार आहेत. मी तुम्हाला एक जादाचा अधिकार सांगतो. तो जादाचा अधिकार असा आहे की राष्ट्रपतींना भारताच्या कोणत्याही न्यायालयात किंवा त्यांना भारताच्या कोणत्याही न्यायालयात त्यांच्या विरोधात खटला दाखल करता येत नाही किंवा त्यांना तुरुंगात डांबून किंवा ठेवता येत नाही, असं त्यांचा हा 8वा अधिकार आहे. आणि इथे आपल्याला पुस्तकात कोणता दिलाय? 8वीला पहिला, संसदेचे अधिवेशन बोलावणे किंवा स्थगित करणे, संसदेला संदेश पाठवणे, लोकसभा मुदतीनुसार किंवा मुदतीपूर्वी बरखास्त करणे, हे सर्व अधिकार राष्ट्रपतींना असतात. लोकसभा व राज्यसभा यांनी संमत केलेल्या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी आवश्यक असते. त्यांच्या स्वाक्षरीशिवाय विधेयकाचे कायद्यात रूपांतर होत नाही. प्रधानमंत्र्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात व त्यांनी सुचवलेल्या व्यक्तीची मंत्रिपदावर नेमणूक राष्ट्रपतीच करतात. तर राष्ट्रपती कोण आहेत त्या ह्याचे गटाचे किंवा त्या घटनेचे किंवा त्या सभेचे कोण आहेत? तर कमांडर चीफ, त्याला आपण सेनापती असे म्हणतो, ते राष्ट्रपती असतात. तर ते राष्ट्रपती संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात. युद्ध व शांतता याबाबतचे निर्णय राष्ट्रपती घेतात. राष्ट्रपतींना काही न्यायालयीन अधिकारही आहेत. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीची शिक्षा कमी करणे, शिक्षेची तीव्रता कमी करणे किंवा अपवादात्मक परिस्थितीत मानववादी भूमिकेत शिक्षा कमी करण्याचा अथवा रद्द करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. देशात संकटकालीन परिस्थिती उद्भवल्यास राष्ट्रपतींना आणीबाणी जाहीर करण्याचे अधिकार असतात. संविधानात 3 प्रकारच्या आणीबाणी दिलेल्या आहेत: राष्ट्रीय आणीबाणी, घटक राज्यातील आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट आणीबाणी आणि आर्थिक आणीबाणी. राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत त्यांचे काम उपराष्ट्रपती पार पाडतात. उपराष्ट्रपतींची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांकडून होते. आता प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ, आता हा आपण शेवटचा भाग पाहणार आहोत. भाग 2 मध्ये आपण ते कंप्लीट करायचं आहे, तीच रिव्हिजन घेणार आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक देणार आहे. ती लिंक एक ह्याच्यावरच आधारित आहे, 7वी आणि 8वीच्या नागरिकशास्त्रावरच्या पुस्तकावर. आणि मी अजून एक लिंक दिली, ती मीट, गुगल मीटचे, त्याच्यावर आपण जॉईन व्हायचं. आपले ऑनलाईन क्लास जिथे जातील. ओके. आता इथे बघा, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ. राष्ट्रपती संविधानात्मक प्रमुख असतात. त्यांच्या हाती नामांतर सत्ता असते. प्रत्यक्षात प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ राजकारभार चालवते, हे आपणास माहित आहे. प्रधानमंत्री आणि हे कोणती कार्य आणि भूमिका पार पाडतात हे आपण पाहून घेऊ. निवडणुकीत बहुमत मिळवलेला पक्ष आपल्या नेत्याची प्रधानमंत्रीपदी निवड करायची हे ठरवतो. त्याच पक्षातील प्रधानमंत्र्याच्या विश्वासू सहकार्याच्या प्रधानमंत्र्याच्या मंडळात समावेश असतो. प्रधानमंत्री व अन्य मंत्री संसदेचे सदस्य असणे आवश्यक असते. त्यात नसल्यास त्यांना 6 महिन्याच्या आत संसदेचे सदस्य मिळावे लागते. आता संसद म्हणजे काय ते आपण पाहूया. केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळात संसद असे म्हणतात. बघा, केंद्रीय कार्यकारी मंडळाच्या कायदे मंडळाला, केंद्रीय कार्यकारी मंडळाच्या कायदे मंडळाला किंवा अशी होऊ शकते, केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला संसद असे म्हणतात. 2 प्रकारे व्याख्या होऊ शकते, 1 केंद्रीय कार्यकारी मंडळ आणि 2 केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळास संसद असे म्हणतात. आता यात बघा, प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ खऱ्या अर्थाने राजकारभार करत असते. याच अर्थ राजकारभाराची विवादास्पद सत्ता प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाकडे असते. त्यात एक राष्ट्रपतींचा 9वा अधिकार घ्या, तो म्हणजे राष्ट्रपतीच्या कामाची जबाबदारी, म्हणजे राष्ट्रपती कसे काम करतात ह्याच्यावरती नियंत्रण ठेवणे म्हणजे जसं लोकसभेचे अध्यक्ष त्यांच्या ज्या कामाखालचे लोक आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवतात, तसं मंत्रिमंडळ हे राष्ट्रपतीवर नजर ठेवतात, त्यालाच नियंत्रण ठेवणे असे म्हणतात. ओके. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा विसरू नका. आणि भाग 2 मध्ये आपण लवकरच भेटू. धन्यवाद.